बाबा मुक्तानंद आता पूर्ण त्यांची साधनेची पूर्णत्व झालेलं आहे आणि त्यांनी अनुभवलं आहे की जे वेद उपनिषदामध्ये सांगितलं आहे ते पूर्ण सत्य आहे. आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या सर्व संतांनी, जे महान विभूती आहेत, त्यांनी जे जे अनुभव घेतले आहेत ते पूर्ण सत्य आहेत ह्या निश्चयाला ते आले. आणि अनुग्रह देताना जे भगवान नित्यानंदांनी त्यांना 3 सूत्र सांगितली होती. एक सूत्र म्हणजे मंत्र दिलाय की ओम नमः शिवाय, हा अनुग्रहाचा मंत्र दिलेला आहे. तो त्याचं धारण करणं, त्याचं अनुसंधान करून साधन करणं. दुसरं आज्ञा होती की शिवोहम बनणारे, म्हणजे तू ह्या मंत्राचं धारण करून शिवोहम बन. आणि तिसरं आहे सब मंत्र ओम रे, म्हणजे सर्व काही एक आहे. तर सर्व मंत्र एक आहेत. तर ह्या पद्धतीने त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या होत्या की तर ते सर्व ते झाले की त्यातल्या 2 अनुभूतीच्या होत्या की एक म्हणजे शिवोहम बनणारे आणि सब मंत्र ओम रे, म्हणजे सर्व काही एका ओम तत्व म्हणजे आत्मतत्वातून निर्माण झालेलं आहे. तर हे सर्व त्यांनी अनुभवलं. काल त्यांनी जी वाक्य व्यक्त केली शेवटी हिंदीमधली, ती थोडी आपण पुन्हा आज एकदा वाचूयात आणि मग पुढचं सुरू करूयात. म्हणजे ती जी वाक्य इतकी सुंदर आहेत कि यह विश्व शिव की वाटिका है सैर करने के लिए. यह विश्व शिव की वाटिका है सैर करने के लिए. ना राग ईर्षा द्वेष चिंता वैर करने के लिए. ना राग ईर्षा द्वेष चिंता वैर करने के लिए. यह विश्व शिव की मूर्ति शिव भक्ति करने के लिए. यह विश्व शिव की मूर्ति शिव भक्ति करने के लिए. विश्व शब्द का बाध कर शिव ध्यान करने के लिए. विश्व शब्द का बाध कर शिव ध्यान करने के लिए. यह विश्व शिव अवतार है, न जान धोखा खाय है. शिव से विलक्षण जानकर व्यर्थ अतिभय पाय है. शिव से विलक्षण जानकर व्यर्थ अतिभय पाय है. यह विश्व शिव दर्पण भवन. यह विश्व शिव दर्पण भवन. शिव बन जो भीतर देखता. सर्वत्र ही शिव एक उसको विश्व बिंब प्रतिबिंब भासता. यह विश्व शिव दर्पण भवन. यह विश्व शिव दर्पण भवन. शिव बन जो भीतर देखता. सर्वत्र ही शिव एक उसको बिंब प्रतिबिंब भासता. इथे आता ते एवढ्याच ह्या काही वाक्यांमध्ये 8 वाक्य आहेत आणि समजणाऱ्या हिंदी भाषेत त्यांनी लिहिलेली आहेत. तर आता आपण इथून पुढे ह्या विश्वात, मग घरात असो, घराबाहेर असो, मुंबईत असो, मुंबई बाहेर असो, कुठेही असो, तर वावरायचं कसं आहे की हे विश्व शिवाची वाटिका आहे, भगवंताचं हे बगीचा आहे, ह्या दृष्टीने वावरायचं आहे ना की, आणि त्या दृष्टीने त्याची वाटिका आहे तर ती पूर्ण सच्चिदानंदमय आहे. तो जसा आहे तशीच त्याची वाटिका आहे. भले आपल्याला इथं काय दिसतंय, बरंच काय काय प्रदूषण आहे, काय काय भरपूर काय काय गोष्टी आहेत, सगळं काही आहे इथे. वाहवात जे माणसं लबाडीने वागतात त्यांचीच वाहवा चालू आहे, असत्याचीच सध्या राज्य आहे आणि तेच सर्वत्र चालू आहे. कारण वादळ त्याचं आहे ना. ह्या सगळ्यांना न्याय समान आहे. सत्वाला जितकं अधिकार दिला आहे ह्या विश्वात वावरायला, तसंच रजाला पण दिलं आहे, तसंच तमाला पण दिलं आहे. तर आता प्रत्येकाला वाव दिला आहे, प्रत्येक गुणांना पण वाव दिला आहे. त्याच्यामुळे सर्वांना वाव आहे. जर सत्वाने सुख भोगलं आहे तर आता तमाला पण भोगायला पाहिजे आणि भगवंताच्या चरणी सर्व समान आहे. तर हे चक्र आहे की सत्व रज तमाच्या तून जातं चालतं. आणि मग हाच मानव देवता आहे, हाच मानव आहे, हाच मानव दानव आहे, राक्षस आहे.
आणि ह्या सायकल, हे जे चक्र आहे त्याच्यातनं ह्याला जायलावंच लागणार, की खाली उतरावं लागणार, पुन्हा वर चढावं लागणार, पुन्हा घसरती कळा आहे, पुन्हा आहे. ना तो तमात कायम राहणार आहे, ना तो सत्वात कायम राहणार आहे, ना तो रजात कायम राहणार आहे. तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की काही असो बाहेर, माझ्या आतही काही असो किंवा बाहेरही काही असो, परंतु हे विश्व आणि मी सुद्धा या विश्वाचा एक घटक आहे. आणि हे विश्व भगवंताचा बगीचा आहे, मी त्या बगीच्यातलं एक फूल आहे. आणि मला नाही माहिती आहे, मला नाही जाणवत आहे, कारण मी माझा अनुभव नाही घेत आहे की मी त्याचं फूल आहे आणि ते तितकंच सुंदर आहे, ते तितकंच सच्चिदानंदमय रूप आहे. मला अनुभूती नाही, पण त्याचं फूल आहे ना, त्या बगीच्यातलं फूल आहे, तर ते तसंच आहे. एवढं तरी आपण निश्चय पक्का करू शकतो. त्यामुळे इथं वावरत असताना आपणाला वावरायचं आहे की हे विश्व भगवंताचं, शिवाची वाटिका आहे. आणि त्या वाटिकेमध्ये मला प्रत्येक ठिकाणी किंवा माझी दृष्टी हीच पाहिजे की शिवाची वाटिका आहे, तर मला ईर्षा, द्वेष, राग, लोभ, मोह ह्याने वावर करायचा नाही आहे. तर ही सच्चिदानंदमय वाटिका आहे. भले मला काही दिसू देत, भले मला त्याची अनुभूती आज नाही होते, पण त्याची रचना ती आहे. आपण खराब केली आहे ती गोष्ट आहे. तर हे त्यांनी सांगितलं. दुसरं त्यांनी सांगत आहेत की हे विश्व शिव की मूर्ती है. आता आपण मूर्ती पूजा किंवा आपण एखादा फोटो ठेवतो, आपल्या महान विभूतींचा असेल किंवा आपल्या देवता आहेत, कुलदेवतांचा तरी काही ना काहीतरी आपल्याकडे काहीतरी असतात, ज्याला काही आपल्या गावच्या भाषेत टाक म्हणतात, की काही आपल्या घराण्याचे देवता असतात. प्रत्येकाच्या घरात ते असतात, एवढ्याशा आकाराचे. तर ह्या मूर्ती तर आपण करतो, कारण त्या स्थानिक देवता असतात, त्या भागात त्या झाल्या आहेत, त्या कुलदेवता देवी, ह्याचं महात्म्य आहे, बिलकुल आहे. तर परंतु हे त्यातला एक भाग झाला या विश्वातला. तर ही पूर्ण विश्व हे भगवंताचं शरीर आहे आणि ती मूर्ती आहे भगवंताची. आणि त्यामुळे त्या दृष्टीने मग ती पूजा केली पाहिजे, पूर्ण विश्वाचीच, हे ते सांगतात. आणि शिवभक्ती ही आहे पूर्ण विश्वाची. आणि आपण विश्वाला विश्वरूपाने बघतोय, ते विश्व हे भगवंताचं शरीर आहे हे नाही बघत आहे. त्यामुळे इथे सांगतात की विश्व शब्द तू काढून टाक, हे त्याची मूर्ती आहे, हे भगवंताचं शरीर आहे, ह्या दृष्टीने तू विश्वाला पहा. नंतर सांगतात यह विश्व शिव अवतार है न जान, हे विश्व भगवंताचा अवतार आहे. हे आपण विश्वाला विश्व बघतोय, त्यामुळे आपला धोका होतोय आणि आपण संकुचित होतोय. तर हे विश्व पूर्णतः भगवंताचा अवतार आहे असं पहा. आणि त्यानंतर सांगतायत की यह विश्व शिवदर्पण है. आणि हे जर असं पाहिलं तर मग आपण शिवरूप होणार आहोत. हे विश्व शिवाचा अवतार आहे असं पाहिलं तर आपण इथे देत आहेत की आपल्याला कोणताही धोका होणार नाही. हे विश्वाला विश्वरूप आपण बघतोय की हा माणूस, हा पक्षी, हा प्राणी, पण हे प्रत्येक गोष्ट हे भगवंताचा अवतार आहे, भगवंताचं अस्तित्व असलेलं आकार आहे. हे असं पाहिलं तर आपल्या दृष्टीला धोका होणार नाही. आणि शेवटी ते सांगतायत की हे विश्व जे आहे की ते शिवदर्पण आहे. म्हणजे कोणताही आकार पाहिला तर आपल्याला त्याच्यातनं त्या ऊर्जेची, त्यामध्ये तेच आहे जे माझ्यात आहे. आणि काय आहे तर ज्या भगवंताने निर्माण केलंय ते तत्व माझ्यात आहे आणि पूर्ण विश्वात आहे. त्यामुळे ते दिसलं पाहिजे आपल्याला. त्याचं शरीर नाही दिसलं पाहिजे, आपल्याला त्याचा स्वभाव नाही दिसला पाहिजे, आपल्याला त्याचा काहीही दिसलं नाही पाहिजे. आपल्याला त्याच्यामध्ये ती शक्ती आणि ते भगवतत्व, ते आत्मतत्व आणि ती शक्ती तेवढंच दिसलं पाहिजे. हे असं म्हणजे दर्पण, आरसा, आपण काय पाहायचंय तर ते सांगत आहेत. तर अशा पद्धतीने कसं वावरायचंय, कसं विश्वाकडे पाहायचंय. विश्व हे मूर्ती आहे भगवंताची, भगवंताचा अवतार आहे आणि आरसा आहे तो. मी विश्वाकडे बघितल्यानंतर आणि त्या विश्वातला घटक पण मीच आहे. मी स्वतःकडे पण जेव्हा आरशात बघेन, भले मला माहिती आहे माझ्यात काय कमी आहे, काय गुण आहेत, अवगुण आहेत, तरीसुद्धा मी ते आहे. ह्या पद्धतीने आपणाला सर्वांना आधी स्वतःला बघता यायला पाहिजे, तरच आपली दृष्टीमध्ये ते आधी अंजन ते आपण स्वतः घातलं पाहिजे स्वतःच्यासाठी. आणि मग
आपण सर्वत्र तेच पाहू शकतो. तर अशा रीतीने त्यांनी सार सांगितलंय त्यांच्या साधना काळातील अनुभवांचा ह्यामध्ये, आणि हा संदेश पण आपण हे प्रकरण पहिलं आहे सिद्ध अनुशासन मधलं. आता आपण पुढे वाचूया. बाबा मुक्तानंद म्हणतात, माझ्या प्रिय विद्यार्थ्यांसाठी मला एक विशेष गोष्ट सांगायची आहे. आपला मार्ग आहे सिद्ध मार्ग, आपला पंथ आहे सिद्ध पंथ, आपला लोक आहे सिद्ध लोक, आपले प्रिय गुरुजनही सिद्ध लोकवासी आहेत, आपला मंत्र सिद्ध मंत्र आहे, आपले क्रम नियम देखील सिद्ध प्रणीत आहेत. सिद्धाश्रय हेच आपले जीवन आहे, आपली साधना सिद्धांची साधना आहे आणि साध्य आहे आत्मसिद्धी. आपली साधना सिद्धांची साधना आहे आणि साध्य आहे आत्मसिद्धी. आपल्याला सिद्धावस्थेत राहायचे आहे आणि सिद्ध लोक हेच आपले गंतव्यस्थान आहे. आपले कार्य देखील पूर्ण सिद्ध होत असते. सिद्ध कृपा कधी निष्फळ होत नाही. सिद्ध कृपा अमोघ आहे. मत्स्यांची पिल्ले छोटी असली तरी त्यांच्यात मत्स्यांचेच गुणधर्म उतरलेले असतात आणि ती स्वभावतःच पाण्यात जीवनव्यवहार करू शकतात. सिंहाचे छावे देखील पूर्ण सिंहरूपच असतात. हत्तीच्या छोट्या पिल्लांना सुळे फुटले नसले तरी ते हत्तीच. ती पिल्ले लहान असली तरी त्यांच्या शरीरातील रस, रक्त, बुद्धी, दंत, अस्थि, मांस यामध्ये बीजरूपाने मोठ्या हत्तीचेच गुण उतरलेले असतात. याचप्रमाणे आपल्यांतही आपल्या परमपित्याची पूर्णता उतरलेली आहे. याचप्रमाणे आपल्यांतही आपल्या परमपित्याची पूर्णता उतरलेली आहे. त्यामुळे तुम्हाला विचारात पडण्याचे कारण नाही. हा चिंतेचा विषयच नाही. लहान मूल सहज वाढत असते. समयानुसार, वयोमानानुसार ते आपोआप वाढत जाणार. माझे कान लहान का? मला दात का नाहीत? मला लोक मोठा का समजत नाहीत? माझ्यात मोठ्या माणसासारखी शक्ती का नाही? अशी चिंता त्याने करीत बसणे हा मूर्खपणा ठरेल. दिवसेदिवस तुम्ही जसजसे वाढत जाल तसतसे तुमच्यात उतरलेल्या तुमच्या पित्याच्या बीजालाही पूर्णत्व प्राप्त होईल. मनुष्याचा बाल्यापासून तो पूर्ण पौरुषापर्यंतचा विकास आपोआप होत असतो. त्याविषयी चिंता करीत बसणे ही भ्रांती आहे, मूर्खता आहे. ही मूर्खताच बंधनकारक असते. यासाठी निष्कारण चिंता करून आपले आत्मबल कमी करू नका. सिद्धाचा शिष्य बद्ध असूच शकणार नाही. ही गोष्ट नीट ध्यानात ठेवा. तर बाबा मुक्तानंद इथं आपणाला आपला पूर्ण परिचय करून देत आहेत की आपण कोण आहोत. आता आपण सर्वच जण जे अनुग्रहित आहेत किंवा अनुग्रहित नाही आहेत, आपल्यातले काही जणांना नाम मिळालं असेल, अनुग्रह असेल, सद्गुरू जीवनात आले असतील काही जणांच्या आधीपासूनच, नक्कीच काही जणांच्या नसतील तरी काही हरकत नाही. बाबा मुक्तानंद आपण ह्या जो ग्रंथ वाचन करतो आहे तर हे सद्गुरू तत्व आपल्या जीवनात आज ना उद्या ऑलरेडी म्हणजे आलेलंच आहे. आणि प्रत्यक्षात प्रत्येकाचे सद्गुरू हे वेगवेगळे असतात. आणि जे असतील आपल्या जीवनात सद्गुरू ते नक्कीच ज्यांच्या जीवनात सद्गुरू तत्व आलं नसेल किंवा अनुग्रह झाला नसेल त्यांच्या जीवनात लवकरच त्यांचे सद्गुरू निश्चित भेटणार आहेत, हे एवढं नक्की आहे. तर इथं बाबा मुक्तानंद आपणाला सांगत आहेत की आपण कोण आहोत. आपण कोण आहोत तर आपण सिद्ध मार्गातले विद्यार्थी आहोत. आपण सिद्ध मार्गातले विद्यार्थी आहोत. आपले जे आपल्याला ज्यांचा पण सिद्ध मार्ग म्हणजे आपले जे सद्गुरू आहेत ते. आणि प्रत्येकाचे आता सद्गुरू जे आहेत ते सिद्ध लोकवासी आहेत. बाबा मुक्तानंदांनी सिद्ध लोक सांगितला. सिद्ध लोक सांगितला त्यामध्ये सर्व महान विभूती ह्या साधना करत असलेल्या त्यांना दिसल्या. तिथे भगवान नित्यानंद तेव्हा जिवंत होते, सदेही होते. ते खाली जरी होते तरी त्यांचे स्थान तिथे वरतीही होतं. तर आणि साईबाबा आता सदेही नाही आहेत तर तेही तिथे दिसले. अनेक सप्तर्षी दिसले त्यांना.
दुसरे अनेक ऋषीमुनी दिसले, त्याचबरोबर आपले सद्गुरू दिसले, हे सर्व त्यांना तिथे दिसले. ह्यातून असं नाही की सिद्ध लोक त्यांनी हा शब्द वापरलाय, पण आपले सद्गुरू, प्रत्येकाचे सद्गुरू हे सिद्ध लोकवासी आहेत ही दृष्टी, आणि आपणही तेच सिद्ध मार्गाचे विद्यार्थी आहोत. भले आता आपल्याला आपण ते प्राप्त नाही केले, पण आपल्यामध्ये ती क्षमता आहे, कारण आपल्यामध्ये ते बीज आहे. ह्यासाठी बाबा मुक्तानंदांनी हत्तीचं उदाहरण, मानवाचं उदाहरण दिलंय की आपण शरीराने हळूहळू वाढत जातो, तसं त्या समयानुसार आपल्यामध्ये शरीराच्या आकारात, प्रत्येक अवयवाच्या आकारात आणि आपल्या उंचीत आणि वजनात सगळ्यात वाढ होत असते, सर्व काही होतं. तसंच आहे की काळजी करण्याचं कारण नाही. आज आपण बाल्यावस्थेत असू किंवा आज आपण गर्भावस्थेत असू किंवा आत्ता कुठे आत्ता कुठे आपण म्हणू की आता एक गमतीचा भाग म्हणून आत्ता कुठे आपली आध्यात्मिक गर्भाची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली, असं जरी आपण गृहीत धरलं की आत्ता कुठे एक आपण गर्भगोळा तयार होतोय, असं जरी आपण धरलं, तरीसुद्धा त्या गर्भगोळ्यामध्ये ते पूर्णतः बीज आहे की त्याचा मोठा आपण अनुभूती घेऊ शकतो, जे आपल्या सर्व संतांनी घेतली, आणि ह्या तेवढी क्षमता त्या बीजामध्ये आहे हे आपल्याला सांगतात. त्यामुळे कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही, हे आश्वस्त पण करत आहेत. आता पुढे ते सांगतायत की लहान वयात सिद्ध विद्यार्थ्यांनी आपल्या माता पितरांच्या आज्ञेत राहिले पाहिजे. आता आपण सर्वांनी काय केलं पाहिजे हे ते सांगतात की लहान वयात सिद्ध विद्यार्थ्यांनी आपल्या माता पितरांच्या आज्ञेत राहिले पाहिजे. त्यांनी शिस्त पालन करणे जरूर आहे, नियमबद्ध राहणे आवश्यक आहे, नाहीतर फलप्राप्तीत अपूर्णता आल्याशिवाय राहणार नाही. साधनाही दुर्बल होईल, सिद्धता प्राप्तीतही काही अपूर्णता राहून जाईल, पूर्णता प्राप्तीच्या मार्गात अडथळे निर्माण होतील, चितीशी एकरूप व्हायला वेळ लागेल. तर हे पथ्यही देत आहेत. तर वेळ लागेल, सगळ्यातून एवढंच आहे की वेळ लागेल ही गोष्ट आहे. आचरण आपण केलं तर त्या दृष्टीने आपण पावलं झपाझप पुढे टाकू शकतो. पुढे सांगतात, सिंहाचे छावे कधी गध्यासारखे होत नाहीत. सिंहाचे छावे कधी गध्यासारखे होत नाहीत. ते नखशिकांत पूर्ण सिंह रूपच असतात. पण सिंहाचा बच्चा गाढवांच्या सहवासात राहिला तर त्याचे तेज कमी होत जाते. गाढवांनाही तो आपल्यापैकीच एक आहे असे वाटू लागते. दिवसेदिवस त्याचे तेज, त्याचा स्वभाव, त्याच्या प्रकृती, नियमांची पद्धती वगैरे बदलत जातात आणि हळूहळू गाढवाचे स्वभावधर्म त्याच्यात उतरू लागतात. तो गर्दभासारखा म्हणजे गाढवासारखाच ओरडू लागतो. गाढवांबरोबर त्यांच्याच सारखा उकिरडा फुंकू लागतो. गटार गंगेत स्नान करू लागतो. असे करता करता त्याचे केवळ बाह्य स्वरूप मात्र सिंहासारखे दिसते. अंतरंग पूर्ण गाढवाचे बनून जाते. हळूहळू सिंहाचे शौर्य, वीर्य, गिरिकुहरांतील एकांत प्रियता, जातकुळी स्वभाव, कर्मधर्म या साऱ्यांचा त्याला विसर पडू लागतो. गावातल्या गल्ल्या आणि शहरी राहणी त्याला आवडू लागतात. इतक्यात साऱ्या गावच्या मैल्या कपड्यांचा बोजा लादण्यासाठी एखादे गाढव मिळाले तर पाहावे म्हणून एखादा धोबी त्याला शोधत येतो. अशा प्रकारे गाढवांच्या संगतीमुळे त्या सिंहराजाला मळक्या कपड्यांचा बोजा पाठीवर घेऊन धोबी घाटाची यात्रा करावी लागते. आपण सिंह असूनही स्वतःच गाढव बनलो आहोत हे काही त्या सिंहाच्या बच्चाला समजत नाही. त्याला आजूबाजूला बहुसंख्य गाढवेच दिसत असल्यामुळे आपण देखील त्यांचीच एक सुधारलेली जात आहोत असे त्याला वाटू लागते. सुधारता सुधारता गाढवाचा सिंह बनला पाहिजे. सुधारता गाढवाचा सिंह बनला पाहिजे, सिंहाचा गाढव नव्हे. तुम्ही एखाद्या बद्ध मुमुक्षूप्रमाणे इकडे तिकडे दारोदारी मार खात फिरता कामा नये. तुम्ही एखाद्या बद्ध मुमुक्षूप्रमाणे इकडे तिकडे दारोदारी मार खात फिरता कामा नये. तुमचा
लोक सिद्ध लोक सर्वश्रेष्ठ लोक आहे. तुमचा लोक सिद्ध लोक सर्वश्रेष्ठ लोक आहे. महान सामर्थ्यशाली लोक आहे. आपल्या सिद्ध लोकाच्या तुलनेत इंद्रलोक, चंद्रलोक, सूर्यलोक वगैरेंची किंमत जगातल्या एका नव्या पैशा इतकीच आहे. तुमचे कुल महान आहे. तुमच्या कुलातील अनेक सिद्ध योगी आणि योगिनी तुमचे रक्षण करण्यासाठी तुमच्या पाठीशी उभी आहेत. यासाठी तुम्ही आपला समय बद्धावस्थेतील बोके संन्यासी किंवा अभक्त मंडळींच्या संगतीत व्यर्थ घालवता कामा नये. लक्षात ठेवा, तुम्हाला सिद्धलोकी जायचे आहे. इथे सांगतायत ते की तुमच्या कुलातील अनेक सिद्ध योगी, तुमचे कुल महान आहे. तुमच्या कुलातील अनेक सिद्ध योगी आणि योगिनी तुमचे रक्षण करण्यासाठी तुमच्या पाठीशी उभी आहेत. यासाठी तुम्ही आपला समय बद्धावस्थेतील बोके संन्यासी किंवा अभक्त मंडळींच्या संगतीत व्यर्थ घालवता कामा नये. लक्षात ठेवा, तुम्हाला सिद्धलोकी जायचे आहे. आता इथं पूर्णतः संगतीमुळे कसा वाघाचा गाढव होतो हे दिलेलं आहे. आणि इथे सांगतात की गाढवाचा वाघ बनला पाहिजे, परंतु वाघाचा गाढव होता कामा नये. तसंच आपणाला अनुग्रह मिळाला आहे, आपल्या जीवनात सद्गुरू शक्ती आलेली आहे, तर आपण आता बद्ध फिरता कामा नये. आपण बुद्ध झालं पाहिजे. बुद्ध म्हणजे ज्याला बोध झालाय तसं झाले पाहिजेत. आणि बोध काय आहे पहिल्यांदा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण कोण आहे, आपल्याला अनुग्रहित आहोत. त्यामुळे आता फक्त मी ज्या कुलात जन्माला आली आहे ते कुळ कोणाचं 96 कुळे असेल, कोण ब्राह्मण असेल, कोण अजून वेगवेगळ्या जाती ह्याचे असतील, तर ते माझं कुल हे शरीराचं झालं, ह्या जन्मापुरतं झालं. पण आता माझं नवीन कुल आहे की जे माझं खरं कुल आहे ते म्हणजे सिद्ध लोक आहे. की मी अनुग्रहित आहे, तर मी आता ह्या लोकाची आहे. आणि तिथून फक्त माझेच आणि माझे सद्गुरू पण त्याच लोकाचे आहेत. मी त्या लोकाची आहे, माझं कुल महान आहे. हे आपला पक्क झालं पाहिजे. आणि माझे सद्गुरू ते आहेत आणि अनेक जे सिद्ध लोकातले महान विभूती आहेत त्या मार्गदर्शनासाठी आपल्याला सदैव तत्पर असतात. ही गोष्ट आहे, हे मला लक्षात आलं पाहिजे. आणि इथे सावधान करतायत की अनेक म्हणून संगत सांभाळली पाहिजे. संगत अनेकदा आपण आध्यात्मिक किंवा आपण वेगवेगळे संघटन असतात. समजा आता आम्ही ब्रह्मविद्या शिकलोय तर ब्रह्मविद्येचं संघटन आहे. समजा मी निंबाळला जाते तर निंबाळचं संघटन आहे. समजा अग्निहोत्र आहे तिथलं संघटन आहे. ब्रह्मकुमारीचं संघटन. हे मी माझ्या आयुष्यात एवढे म्हणजे ह्या मला भाग्य मिळालं एवढ्या सगळ्या ह्याच्यात. हे प्रत्येक संघटन आहे. आता हे संघटन दिसताना सत्वाचेच आहेत, ठीक आहे, सगळं आहे. परंतु तिथं सुद्धा म्हणजे जरूर नाही की संघटन केवळ बाहेरच्या संगतीचा आपण विचार केला पाहिजे. परंतु आपण साधकामध्ये इथे ते महत्त्वाचं दिले की बद्धावस्थेतील आपला समय बद्धावस्थेतील बोके संन्यासी. कारण आता आपला संपर्क तर बाहेरच्या मंडळींशी इतका येणार नाही. जो हळूहळू करत आपले नातेवाईक, आपलं कुटुंब ह्याच्याशी संपर्क थोडा कमी होत जातो. किंवा आपण इतकं रमत नाही किंवा हे सगळ्या गोष्टी आहेत किंवा थोडं हे आपणहून सुटका हळूहळू होत जाते. परंतु इथे महत्त्वाचं दिले की आपला समय बद्धावस्थेतील बोके संन्यासी. अनेक साधक असे असतात की असतात अनुग्रहित, परंतु इथे दिले बद्धावस्थेत, बद्ध असतात, ज्ञान झालेलं नसतं, असतात, अनुग्रह झालेला असतो, कृपा झालेली असते, पण बद्धता आवडत असते. आणि त्यामुळे बोके संन्यासी दिले. इथे संन्यस्त असतात, सगळं असतात, पण बोका कसा असतो, फक्त कामापुरता, फक्त खाण्यापुरता आणि असं असतात. तर ती गोष्ट आहे. आणि अभक्त मंडळ आहेत अनुग्रहित, परंतु आतमध्ये भक्ती अजून हे नाही झाली आहे. तर ह्यापासून सावध असलं पाहिजे. साधकांपासून पण सावध असलं पाहिजे. हा एक इशारा आहे, इथे गुप्त इशारा आहे. त्यामुळे फार महत्त्वाची गोष्ट आहे इथे. बाहेरच्या मंडळी ज्यांना अनुग्रह नाही आहे तेच सोडूनच द्या. परंतु इथे महत्त्वाचं दिलेलं आहे की बोके संन्यासी आणि अभक्त मंडळींच्या संगतीत व्यर्थ घालवता नाही. म्हणजे अनुग्रहित असोत किंवा नसोत,
आपल्याला संगतीत हे दक्षता घेणं अत्यंत आवश्यक आहे, फार आवश्यक आहे. नाहीतर ना गुण अवगुण, गुण तिथं सुद्धा गुणांच्या जागी आता पुढे सांगतायत की आता खूप सुंदर आहे. पुढे सांगतायत की आपले असंख्य पूर्वज सिद्ध लोकी वास करीत आहेत. आपले असंख्य पूर्वज, आता आपण ज्या कुळात जन्माला आलो ते नव्हे, आता जो अनुग्रह झालेला आहे ते सिद्ध लोक आहेत. आपल्या कुळातले पूर्वज पितृलोकात आहेत, त्यातले जे अनुग्रहित असतील मग त्यांची गती अजून व्हायची आहे. पण आपला जो आता अनुग्रह झालेला आहे तर आपण सिद्ध लोकवासी आहोत, हे निश्चित आहे. तर हे सांगतायत पुढे, आपले असंख्य पूर्वज सिद्ध लोकी वास करीत आहेत. परम सिद्ध आदिनाथांपासून आपले असंख्य पूर्वज सिद्ध लोकी वास करीत आहेत. परमसिद्ध आदिनाथांपासून तो सप्तर्षी आणि पूर्वीपासून आजपर्यंत होऊन गेलेले असंख्य सिद्धमुनी हे सारे पूर्ण सामर्थ्य संपन्न होऊन त्या सिद्ध लोकी वास करीत असतात. परमसिद्ध आदिनाथ, आदिनाथ म्हणजे आदिनाथ शंकराला पण म्हटलं जातं, म्हणजे नाथ परंपरा तिथूनच आहे. तर इथे परमसिद्ध आदिनाथांपासून तो सप्तर्षी, सप्तर्षीतून पूर्ण विश्व निर्माण झाले, विश्वातील मानव जे निर्माण झालेले आहेत हे माऊलींनी पण आपल्याला सांगितलेलं आहे की परमसिद्ध आदिनाथांपासून तो सप्तर्षी आणि पूर्वीपासून आजपर्यंत होऊन गेलेले असंख्य सिद्ध मुनी हे सारे पूर्ण सामर्थ्य संपन्न होऊन त्या सिद्ध लोकी वास करीत असतात, तुम्हाला शक्ती प्रदान करीत असतात आणि तुमचा योग क्रियाशील बनवून तुमच्या संरक्षणासाठी आणि तुमचा योगक्षेम चालविण्यासाठी सदैव तत्पर असतात. आपण केवळ आपल्या गुरुचेच विद्यार्थी आहोत असे समजू नका. सिद्ध लोकवासी परंपरेचे तुम्ही पूर्ण वंशज आहात. सिद्ध लोकवासी परंपरेचे तुम्ही पूर्ण वंशज आहात. तुम्हाला आपली परंपरा माहीत नाही. जेव्हा तुम्हाला सिद्ध लोकाचे दर्शन होईल तेव्हा तुम्हाला आपल्या परंपरेचे पूर्ण ज्ञान होईल. तुमच्या कुळात आदिशिव प्रज्ञानानंद आनंदघन महेशापासून तो देवर्षी नारद, महर्षी व्यास, शेष, शुकदेव, याज्ञवल्क्य, काकभूषुंडी, सूत, शौनक, शांडिकी, भीष्म, राजा जनक, सिद्धावस्था प्राप्त झालेल्या व्रजनारी, पृथु, अंबरीश, भरत वगैरे राजे, प्रल्हाद, ध्रुव, सनक, हनुमान, अक्रूर, उद्धव, विदुर, संजय, सुदामा, कश्यप, सुतपा, पृश्नी, मनु, दशरथ, कौसल्या, राजा बिभीषणादी असंख्य सिद्ध महात्मे आणि वर्तमान कालातील शिर्डीचे साईबाबा, नशिराबादचे माझे आवडते जिप्रू अण्णा यांच्यापासून तो आपले परमसद्गुरू भगवान नित्यानंदांपर्यंत कोटी कोटी सिद्धयोगी आपल्या रक्षणासाठी आपल्या पाठीशी उभी आहेत. यासाठी तुम्ही कोणताही संकोच न बाळगता परम पातिव्रत्य भक्तीने सिद्ध मार्गाला चिकटून राहिले पाहिजे. केवढी मोठी यादी दिली आहे. आत्तापर्यंतच्या सर्व महान विभूती. आता इथे आपले जे सद्गुरू आहेत, आता मी गुरुदेवांची अनुग्रहीत आहे, तर गुरुदेवांचं नाव नाही किंवा ती परंपरा नाही म्हणजे ते नाही तसं नाही आहे. तर इथे त्यांनी दिलं आहे की
आत्ता भगवान नित्यानंदापर्यंत म्हणजे पूर्ण आत्ता पण जे वर्तमानात आहेत ते सर्व काही ह्या विभूती सिद्ध लोकवासी आहेत. आणि त्यामुळे आपण पूर्ण वंशज आहोत. आपल्या आतमध्ये आपण भगवंताचे अंश असलो तरी आपण पूर्ण अंश आहोत. आणि त्यामुळे आपण इथं सिद्ध लोकाचे सुद्धा पूर्ण वंशज आहोत पूर्ण. त्यामुळे एकच सद्गुरू, फक्त गुरुदेवच मला हे करतायत असं नाही. गुरुदेवांनीच मला ब्रह्मविद्येला पण पाठवलं, गुरुदेवांनीच अग्निहोत्र दिलंय, गुरुदेवच मला आता बाबा मुक्तानंदांचं ज्ञानेश्वरी वाचायला त्यांनी सांगितलं, गुरुदेवांनी, हे सर्व मिळून आहे. कारण एकच सद्गुरू एक तत्व एक आहे, परंतु वेगवेगळ्या पातळीवरती साधकाची परिपूर्ण प्रगती होण्यासाठी त्याला जे जे आवश्यक आहे त्या सर्व पायऱ्या विविध मार्गांनी पुरवल्या जातात. ही गोष्ट आहे. आणि त्यामुळे दुसरे महान विभूती पण मदतीला त्या साधकाच्या येतात, हे इथं सांगायचं आहे. कारण आपण सर्व वंशज आपण जे हे आहोत. आता आपण पाहतो की आपण जो जीवन जगतोय आत्ताचं सुद्धा, तर तिथे आपले आई वडील आपल्याला मदत करतातच, परंतु असंख्य गोष्टी आहेत की मी आत्याकडून शिकली आहे, मी काकांकडून शिकली आहे, मी मामाकडून शिकली आहे, आत्याकडून शिकली आहे. तर ही गोष्ट आहे की आपण या सिद्ध लोकाचे आहोत, त्या परंपरेतले आहोत, सिद्ध लोकवासी आहोत. तर तिथल्या सर्व महान विभूती हे काही ना काही वेगवेगळ्या माध्यमातून ह्या आपल्या मदतीला धावत असतात. आपल्याला कळणार पण नाही की कोणी कधी काय मदत केलेली आहे, कारण त्या सर्व सूक्ष्म आहेत. तर ही गोष्ट आहे. तर इथे पुन्हा एकदा अभेद दृष्टी आपणाला शिकवत आहेत. अनेक जण आहेत आध्यात्मिक मार्गातले, त्यांना फक्त आपला संप्रदाय, आपले सद्गुरू, आपलं 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 काय पूर्णत्व प्राप्त होणार आहे, कधी होऊ शकत नाही. ते जर मला फक्त माझ्या सद्गुरूंप्रती खूप मोठं वाटत असं वाटावं, ती माझी आंतरिक भावना आहे, परंतु दुसऱ्या सर्वांच्या प्रती आपल्याला ते वाटलं पाहिजे, ही मोठी गोष्ट आहे. तर अशी भेददृष्टी घेऊन प्रगती काय होऊ शकेल, फार म्हणजे मग हे असं बोके संन्यासी किंवा अभक्त, ही अभक्त गोष्टच आहे. आपण अभक्त मंडळीत येतो की मला फक्त माझंच बरं वाटत असेल, माझे सद्गुरू, माझा संप्रदाय एवढंच मी जर भिंत घालून घेतली असेल तर मी अभक्त आहे, मी भक्त नाही आहे. कारण भक्त ज्याला म्हणतात की ज्याची दृष्टी सम आहे, जो सर्वांप्रती ते तत्व बघतो, तो भक्त. आणि तीच भक्ती, बाकी मग अभक्त आहेत सगळे. माऊलींनी भक्तीची व्याख्या ज्ञानेश्वरीमध्ये खूप पूर्ण दिलेली आहे की समदृष्टी म्हणजे मला माझ्या आतमध्ये पण ते तत्व बघता यायला पाहिजे, आणि माझ्या आतमध्ये बघता येईल आणि पूर्ण विश्वामध्ये ते तत्व भरून आहे, ह्याला म्हणतात खरी भक्ती. आणि ही समदृष्टी जर नसेल तर तो प्रत्येक व्यक्ती कितीही साधना करू द्यात, कोणत्याही प्रकारची साधना करू द्यात, तो अभक्त हे नक्की आहे. तर त्याच्यामुळे आणि त्या अभक्तात्मक प्रगती होणं अशक्य आहे. तर इथे आपल्याला पूर्ण सार दिलेलं आहे की काय कशी आपल्याला मदत मिळते आणि काय होतं. तर आता पुढे सांगतायत की तुम्हाला आपल्या सिद्ध स्वरूपाची कल्पना नसल्यामुळे इकडे तिकडे भटकावे लागते. आपल्याला कल्पना नाही आहे. इथे देतात कोटी कोटी सिद्ध योगी आपल्या रक्षणासाठी आपल्या पाठीशी उभे आहेत. यासाठी तुम्ही कोणताही संकोच न बाळगता परम पातिव्रत्य भक्तीने सिद्ध मार्गाला चिकटून राहिले पाहिजे. हा आपल्याला जी साधना आपल्या पिंडानुसार दिली आहे, मिळाली आहे, त्या मार्गाला जरूर चिकटायचं आहे. मग कोणाला जी मिळाली आहे साधना, जे नाम मिळालं आहे, जो मंत्र मिळाला आहे, जे काही आहे, जे काही सत्य आहे, ती चिकटून राहायचंच आहे, त्याबद्दल वाद नाही. पण दृष्टी आपली संरक्षण आणि आपल्याला मार्गदर्शन, संरक्षण वेळोवेळी असंख्य महान विभूती आपल्याला पुरवत असतात, हे सत्यही ते सांगत आहेत. पुढे म्हणतात तुम्हाला आपल्या सिद्ध स्वरूपाची कल्पना नसल्यामुळे इकडे तिकडे भटकावे लागते. आपल्या पंथावर, आपल्या सिद्ध मार्गावर, आपल्या ध्यान योगावर, सिद्ध मंत्रावर दृढ विश्वास असला पाहिजे. आपल्या सिद्ध मार्गावर, आपल्या ध्यान योगावर, सिद्ध मंत्रावर दृढ विश्वास असला पाहिजे. तुमच्या मागे सिद्ध कृपा पर्वतासारखी प्रत्यक्ष खडी आहे, प्रत्यक्ष उभी आहे. असे असताना तुम्हाला इकडे तिकडे भटकण्याची, आपला पतिव्रता धर्म नष्ट करण्याची काय जरूर आहे. पतिव्रता स्त्री आपल्या पतीशिवाय दुसरे काही जाणत नाही. तिचे पतीवरच प्रेम, पतिभक्ती हाच तिचा नेम, पतिक्षेम हेच तिचे क्षेम, पतीमध्येच तिची रती, तिचा रसभोग देखील पतीच
जपयोग ही पती आणि तिची मती देखील पतीलाच अर्पण केलेली असते. तिने ज्ञान ध्यान आणि तीर्थस्नानही पती आणि पती स्नेह हेच तिच्या जीवनाचे व्रत असते. तिला ज्याप्रमाणे पतीशिवाय दुसरे व्यसन नसते आणि पतीशिवाय गती नसते, त्याप्रमाणे तुम्हाला सिद्ध विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना सिद्ध मार्गात पूर्ण रती आणि प्रेम असले पाहिजे. आता जो अनुग्रह दिलेला आहे, आता समजा मला जे नाम मिळाले ते नाम मिळून मला जे मिळालं तेच मी केलं पाहिजे. तेच पतिव्रतेप्रमाणे त्याचं अनुष्ठान जे माझे सद्गुरूंनी दिलेलं आहे ते मला करायला पाहिजे आणि त्याच अनुग्रहाने मला पुढे गती मिळणार आहे हे त्यांना माहीत असतं. आता मार्गात येणाऱ्या अनेक गोष्टी आहेत किंवा जिथे जिथे जे काही आहे ते तिथे तिथे वेगवेगळ्या महान विभूती आपल्या जीवनात येतील. काही शिकवणार, काही संरक्षण करतील, हे सगळं काही घडेल. परंतु जे दिलेलं आहे तिथे बाकी जो साधन मार्ग मला मिळाला आहे, जे नाम मिळालं आहे, मंत्र मिळाले आहेत, त्याच्यात पूर्णतः निष्ठा पतिव्रतेप्रमाणे असली पाहिजे आणि ते केलं पाहिजे. आता मला महाराज खूप आवडत असतील, गोंदवलेकर महाराज, किंवा मी त्या अनुभूती घेतल्या आहेत. कसं महाराजांनी मला निंबाळला जाता येत नव्हतं, तर मी गोंदवलेत गेल्यानंतर मला अनेक अनुभूती त्यांनी दिलेल्या आहेत. तरी मी नाम घेणार हे गुरुदेवांनी दिलेलं आहे, ही गोष्ट आहे आणि हे आवश्यक आहे. तर ह्या महत्त्वाचे जे दिलं आहे, कारण हेच आहे की ह्या पद्धतीने हे इथे सांगितलेलं आहे. आता पुढे सांगतायत की आपल्याला काहीही प्राप्ती झालेली नाही असा संकुचित विचारही तुमच्या मनात येऊ देऊ नका. सिद्ध महात्मे तुमचे अंतरंग एका क्षणात खुले करू शकतात. आपल्याला काहीही प्राप्ती झालेली नाही असा संकुचित विचारही तुमच्या मनात येऊ देऊ नका. सिद्ध महात्मे तुमचे अंतरंग एका क्षणात खुले करू शकतात. तुमच्यात पूर्ण भक्ती, पूर्ण श्रद्धा, दृढ आस्तिक्य बुद्धी आणि सर्व समर्पण भाव निर्माण झाल्यावर सिद्ध कृपेला उशीर नाही. सिद्ध महात्मे तुमचे अंतरंग एका क्षणात खुले करू शकतात. तुमच्यात पूर्ण भक्ती, पूर्ण श्रद्धा, दृढ आस्तिक्य बुद्धी आणि सर्व समर्पण भाव निर्माण झाल्यावर सिद्ध कृपेला उशीर नाही. सिद्ध कृपा लगेच होऊन जाईल. जेव्हा महान सिद्धांची कृपा होते तेव्हा तुम्ही केवळ साधन संपन्न किंवा मोक्षाचे अधिकारीच नव्हे तर पूर्ण सिद्ध होऊन जाता. इथे देतायत, जेव्हा महान सिद्धांची कृपा होते तेव्हा तुम्ही केवळ साधन संपन्न किंवा मोक्षाचे अधिकारीच नव्हे तर पूर्ण सिद्ध होऊन जाता. सिद्ध कृपेने साधक सिद्धच होत असतो, तो कधी बद्ध राहूच शकत नाही. तुम्ही आपल्या सिद्ध लोकाची वारंवार आठवण ठेवली पाहिजे. असमर्थांनाही समर्थ बनविण्याचे सिद्धांचे अलौकिक सामर्थ्य तुम्ही सतत लक्षात ठेवले पाहिजे. तुम्ही आपल्या अंतर्यामी असलेल्या जागत्या ज्योतीचे आणि सिद्धांना सिद्धप्रद प्राप्त करून देणाऱ्या चैतन्य मंत्राचे वारंवार स्मरण केले पाहिजे. काय म्हणतायत? तुम्ही आपल्या अंतर्यामी असलेल्या जागत्या ज्योतीचे, कोणती ज्योत? आत्मतत्वाची, आत्मा सो परमात्मा, ती ज्योत. तुम्ही आपल्या अंतर्यामी असलेल्या जागत्या ज्योतीचे आणि सिद्धांना सिद्ध पद प्राप्त करून देणाऱ्या चैतन्य मंत्राचे वारंवार स्मरण केले पाहिजे. जो अनुग्रह मिळालाय त्याचे. तुमच्या अंतर्यामी स्वतःच्या स्वातंत्र्य शक्तीने अनेक प्रकारचे कार्य करू शकणारी महाशक्ती क्रियाशील होऊन वास करीत असते. याची तुम्ही कायम आठवण ठेवली पाहिजे. तुमच्या अंतर्यामी दिव्य तेजोमय महाशक्ती मूर्तिमंत वास करीत असते, याचे तुम्ही सतत स्मरण ठेवले पाहिजे. यासाठी आपली योग्यता समजून घेऊन तदनुरूप तुम्ही आपली दिनचर्या ठेवली पाहिजे. माझ्या साधनेचे काय होणार, तिचे फळ केव्हा मिळणार, किती प्रमाणात मिळणार, याची चिंता तुम्ही करू नका. सिंहाचा छावा सिंहच असतो, हे मी आधीच सांगितले आहे. हे तुम्ही खास ध्यानात ठेवले पाहिजे. हे गुरुवाक्य आहे, हे गुरु आज्ञा पालन आहे.
संपूर्ण गीता ऐकल्यानंतर अर्जुन फक्त करिष्ये वचनम तव इतकेच म्हणाला. गुरु आज्ञेचे पूर्ण पालन करा. गुरुचा उपदेश हृदयात कोरून ठेवा. गुरुपदिष्ट मार्गाने चला. हीच तुमची भवतारण नौका आहे. गुरुची शिस्त, गुरुची आज्ञा, गुरुने दिलेले शिक्षण आणि गुरुने दाखविलेला मार्ग ही सारी जसजशी अधिकाधिक श्रद्धेने हृदयात धारण कराल तसतसे त्यांचे पूर्ण फळही तुम्हाला लवकर प्राप्त होईल. की गुरुची शिस्त, गुरुची आज्ञा, गुरुने दिलेले शिक्षण आणि गुरुने दाखविलेला मार्ग ही सारी जसजशी अधिकाधिक श्रद्धेने हृदयात धारण कराल तसतसे त्यांचे पूर्ण फलही तुम्हाला अधिक लवकर प्राप्त होईल. गुरुची अवहेलना करू नका, त्यामुळे तुम्ही साधनभ्रष्ट होऊन भ्रमिष्ट बनाल. आपल्या गुरुबंधू भगिनींशी वैर, ईर्षा, वृथा वार्तालाप केल्याने, गुरुकुलातील रीतिनीतीची मर्यादा भंग केल्याने आणि ध्यानसमयी किंवा स्वाध्याय समयी भांडण करून चित्ताची एकाग्रता भंग केल्याने अंतर्शक्ती हळूहळू क्षीण होत जाते. रडणे, ओरडणे, अतिअभिमान बाळगणे आणि दुसऱ्याच्या अंतःकरणात क्रोध निर्माण होईल असे वागणे ही काही गुरुसेवाभावी माणसाची लक्षणे नव्हेत. माझ्या गुरुदेवांनी मला एक हाक मारली तर कितीही दूर असलो तरी जी गुरुदेव असे तीनदा म्हणत मी पळत येत असे. पुन्हा पुन्हा प्रश्न विचारण्याचा त्रास त्यांना होऊ नये म्हणून त्यांनी एकदा प्रश्न विचारला की ताबडतोब त्याचे उत्तर देत असे. आपल्या गुरुदेवांना त्रास होऊ नये यासाठी फार काळजीपूर्वक वागत असे. तर अशा रीतीने इथं त्यांनी पूर्णतः दिलेलं आहे की इथे आपलं कुल कुठलं आहे. जेव्हा अनुग्रहित होतो किंवा अनुग्रहित होण्याच्या मार्गावर असतो तेव्हा आपलं कुल कुठलं आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि त्यानुसार मग इथे ते देत आहेत की पूर्णतः जे सिद्ध महात्मे आहेत, आपले सद्गुरू आहेत आणि सर्वच आपल्या कुळातील जे सिद्ध लोकवासी सर्व महात्मे आहेत त्या सर्वांमध्ये ती क्षमता असते की आपल्या अंतरी परिवर्तन करण्याची. केवळ आपणाला काही गोष्टी आपल्या अंतरी बांधवायच्या आहेत, ते इथे त्यांनी दिलेले आहेत की आपण काही पालन करणं गरजेचं आहे. तर आपण अंतर्बाह्य पारदर्शक असणं अत्यंत आवश्यक आहे. जिथे चूक तिथे चूक, जिथे बरोबर तिथे बरोबर, अंतर्बाह्य पारदर्शक असणं आवश्यक आहे. आणि हे सर्व काही ज्या गोष्टी दिल्या आहेत की ह्या असतील आपल्या अंतरी तर मात्र ह्या सिद्ध लोकातील प्रत्येक महान विभूतीला वाटेल की मी या जीवाला कस काय मदत करू शकतो. आणि म्हणून माऊलीची आठवण, वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटतू या भूता. मांगल्याचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठांची मांदियाळी भेटो, माझ्या सर्व प्रत्येक जीवाला मांदियाळी भेटो, सिद्ध लोकातले मांदियाळी भेटो हे सांगत आहेत. तर त्यासाठी आपण काही पथ्य, काही गोष्टी आपल्या आचरणात, आपल्या वागण्यात, बोलण्यात, विचार करण्यात, पाहण्यात, दृष्टीत, वृत्तीत आपण धारण केला तर आपल्याला वर्षाव आहे पूर्णतः सर्वच महान विभूतींचा. आता इथे सांगतायत की एक गोष्ट तुम्ही अवश्य लक्षात ठेवा की गुरु हीच तुमची अंतरविकसित क्रियाशक्ती आहे. गुरु हीच तुमची अंतरविकसित क्रियाशक्ती आहे. यासाठी आपले साधन शुद्ध आणि निर्मळ बनवायचे असेल तर कोणाचीही संगत करण्यापूर्वी विचार करा. कुसंगती महान प्राणघातक असते, अतिशय हानिकारक असते. दुःसंगापासून बचण्याचा दृढ व्रताचा अंगीकार करा. दुःसंगामुळे मनुष्यात आसुरी संपत्तीचे सारे दुराचार स्वभावताच वाढू लागतात.
दुःसंगामुळे मनुष्याच्या सर्व सद्गुणांचा नाश होऊन जातो. वास्तविक कैकेयी अतिशय सुशील, स्नेहमय, प्रेममय होती, परंतु केवळ मंथरा दासीच्या कुसंगामुळे राजा दशरथ, भरत आणि साऱ्या अयोध्यावासी जनांच्या शोकाला ती कारणीभूत झाली आणि त्यामुळे तिला आपल्या अत्यंत प्रिय भरताचाही त्याग करावा लागला. आम्ल रसाचा एक बिंदू पडला तर क्षीराब्धी देखील नासून जाते, म्हणजे दूध नासून जातं. त्याच न्यायाने कुसंगतीमुळे सारे दुर्गुण आपल्यात सहज उतरतात. कुसंगामुळे साऱ्या जगाची उठाठेव करणे, इतरांची निंदा नालस्ती, अविवेक, घमेंड, द्वेष, अपवित्रता, असत्याचरण, नाटक, सिनेमा, हॉटेलातले अशुद्ध अन्न सेवन करण्याची चटक इत्यादी गोष्टींत रुची वाटू लागते. कुसंगामुळे अंतर्शक्तीचा वेग कमी होतो, म्हणून त्याच्यापासून सिद्ध विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारे दूर राहिले पाहिजे. जिची दृष्टी खुलताच जगताचा उदय होतो आणि ती मिटता क्षणी त्याचा अस्त होतो, अशी चिती पारमेश्वरी तुमची मित्र बनून तुमच्या अंतर्यामी वास करीत असताना ज्या चितीचा थोडासा जरी संपर्क आला तरी जगात प्रेमभावाचा उदय होऊ लागतो, अशी प्रेमरूप चितीशक्ती तुमच्या अंतर्यामी क्रियाशील होऊन राहिली असताना त्या शक्तीत रममाण होऊन तिच्याशी मैत्री जोडण्याचे सोडून नीच संगती करणे किती हानिकारक आहे याचा तुम्हीच विचार करा. या कारणाने चितीच्या स्फुरणाने लिहिला गेलेला हा आदेश चितीला प्रिय असल्यामुळे, चितीमधूनच प्रगट झालेला असल्यामुळे, चिती प्राप्तीच्या हेतूने लिहिला गेल्यामुळे, चितीशक्तीला संतोषकारक वाटणारा विषय असल्यामुळे आणि चितीहून भिन्न नसल्यामुळे चितीमय आहे याचे पालन केल्याने चितीची प्राप्ती होईल. पुन्हा आपण वाचूयात हे की जिची दृष्टी खुलताच जगताचा उदय होतो आणि ती मिटता क्षणी त्याचा अस्त होतो, अशी चिती पारमेश्वरी तुमची मित्र बनून तुमच्या अंतर्यामी वास करीत असताना ज्या चितीचा थोडासा जरी संपर्क आला तरी जगात प्रेमभावाचा उदय होऊ लागतो, अशी प्रेमरूप चितीशक्ती तुमच्या अंतर्यामी क्रियाशील होऊन राहिली असताना त्या शक्तीत रममाण होऊन तिच्याशी मैत्री जोडण्याचे सोडून नीच संगती करणे किती हानिकारक आहे याचा तुम्हीच विचार करा. या कारणाने चितीच्या स्फुरणाने लिहिला गेलेला हा आदेश चितीला प्रिय असल्यामुळे, चितीमधूनच प्रगट झालेला असल्यामुळे, चिती प्राप्तीच्या हेतूने लिहिला गेल्यामुळे, चितीशक्तीला संतोषकारक वाटणारा विषय असल्यामुळे आणि चितीहून भिन्न नसल्यामुळे चितीमय आहे याचे पालन केल्याने चितीची प्राप्ती होईल. तर आता इथे हे प्रकरण संपलेलं आहे. बाबा मुक्तानंदांनी ह्या प्रकरणाच्या आधारे आपणाला सिद्धांचा आदेश सांगितलेला आहे की आपण कोण आहोत, आपण सिद्ध लोकवासी आहोत, आपण अनुग्रहित आहोत. आपले सद्गुरू आणि आपल्या पाठीशी किती महान परंपरा आहे. आदिनाथ महेशापासून ते आत्ताच्या सर्व संत महात्मे होऊन गेले, ही सर्व परंपरा आपल्या पाठीशी आहे, सप्तर्षींपासून ते सर्व काही. आणि हे आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. त्यानंतर आपल्याला त्यांनी सांगितले की जो अनुग्रह आपल्याला मिळालेला आहे तर त्याचं आपण तिथे निष्ठा, श्रद्धा, पहिल्यांदा म्हणजे किती साधन करतो त्याच्याही आधी मला जे सद्गुरू मिळालेत आणि त्यांनी जो मला दिलेला अनुग्रह आहे त्यावरती माझी प्रीती जडली पाहिजे. साधना ही नंतरची गोष्ट आहे, पण माझी प्रीती तशी पती पत्नीप्रमाणे अशी जडली पाहिजे, तितकं आपल्याला ते प्रिय वाटलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर त्यांनी दिलेलं आहे की मग त्या संगतीचं महात्म्य दिलेलं आहे की कशी संगत असली पाहिजे आपली. तर ती संगतीचा बाह्य संगत आहे की आपण कोणती त्यापासून आपल्याला स्वतःला वाचवलं पाहिजे. कारण जर संगत आपली चुकली तर त्या संगतीमुळे आपल्या अंतरीची शक्ती वाया जाते आणि आपण आपल्या मार्गापासून थोडे दूर होतो आणि त्यामुळे पुन्हा परत आपल्याला आपल्या मार्गावर यायला
वेळ लागतो किंवा ती गती धारण करायला वेळ लागतो, आपली गती कमी होते. आता इथे त्यांनी खूप सुंदर सांगितलं शेवटच्या ह्याच्यामध्ये की आपण जेव्हा या चितीच्या म्हणजे कुंडलिनी शक्तीच्या थोडंसं संपर्कात येतो तर किती छान वाटू लागतं. आता आपण सुरुवातीला जे म्युझिक ऐकतो, बासरीचं असेल किंवा एखादं गाणं ऐकतो आणि त्यानंतर महाराजांची वचनं ऐकतो किंवा अजून आपण ध्यानात ह्या वेळेला घेतलं नाही कारण आपल्याला हा अभ्यास पूर्ण करायचा होता, तर तेवढ्या वेळा पुरतं पण आपल्याला आपण सगळे एकत्र असताना जे बरं वाटणंच हे आहे की त्यावेळेला प्रत्येकाच्या अंतरी आपण त्या कुंडलिनी शक्तीशी आपण एकरूप झालेला असतो. आपल्या अंतरी त्या शक्तीशी एकरूप झाल्याने आपल्याला त्यावेळेला एक खूप उदात्त भावना आतमध्ये सहज निर्माण होते. तर हे एवढ्याशा छोट्याशा वरवरच्या गोष्टीने एवढं होतं. तर इथे ते सांगतायत की मग म्हणजे आपण हे अनुभवतोय, तर ही जी शक्ती आहे कुंडलिनी शक्ती किंवा आपल्या अंतरी प्रत्येकाच्या वास करत असलेली, ती जेव्हा भगवंताची इच्छा होते की हे विश्व निर्माण व्हायचे तेव्हा ती डोळे उघडते, म्हणजे ती व्यक्त होते आणि विश्व निर्माण करते. आणि ती जेव्हा शटडाऊन करायचंय, विश्वाचा प्रलय आहे किंवा तेव्हा ह्या शक्तीच्या डोळे जागताच ती पूर्ण विश्व, एवढी शक्ती असलेलं तिच्यात सामर्थ्य आहे. मग हिच्याशी एकरूप व्हायचं सोडून आपण दुसरी संगत का करावी? आता इथे महत्वाची गोष्ट, संगत हा बाहेरचीच गोष्ट आहे असं नाहीये. बाहेरची संगत जितकी घातक आहे तितकीच आपण आपल्या अंतरी, माझ्या अंतरी शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे. बाहेरच्या संगतीपासून वाचलो, तिथून वाचलो, आगीतून फुपाटात म्हणतो ना, तसं जेव्हा एकांतात जातो तेव्हा आपण आपल्या अंतरी असलेल्या, आपल्या व्यक्तिमत्वात असलेल्या कुठल्या गोष्टीशी एकरूप होतो हे पण महत्त्वाचं आहे. जर मी माझ्या शरीराच्या ध्यानात असेल, मनाच्या भावनेत असेल, माझ्या शरीराशी असलेलं माझं भान जात नसेल, त्याची संगत धरून ध्यान करत असेल, मनाचे भावना त्याच्याशी एकरूप होऊन ध्यान करत असेल किंवा भूतकाळाशी एकरूप होऊन ध्यान करत असेल, भविष्याचा विचार करून ध्यान करत असेल, मी एवढं काय काय छान छान कामं केली ह्या कर्तृत्वाचा विचार करून ध्यान करत असेल, तर या सगळ्या संगती ह्या बाहेर नाही आहेत, ह्या आपल्या आतच आहेत. तर ह्या संगतीपासून पण आपण वाचलं पाहिजे. तर ह्या दृष्टीने संगत म्हणजे केवळ बाह्य संगत नाही, तर माझ्या अंतरी, माझ्या व्यक्तिमत्वातच वेगवेगळ्या पाकळ्या आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर ती प्रत्येक पाकळी ही चैतन्याची आहे एवढंच माझ्या लक्षात पाहिजे. आणि मग तरच मी माझ्या आतमध्ये असणाऱ्या त्या शक्तीशी एकरूप होऊ शकते. तर इथं आपण थांबूयात. असा हा सिद्धांचा आदेश आहे. त्यामुळे आपल्याच अंतरी असलेल्या संगतीत, म्हणजे मी हे अनुभवाने सांगते, मला निंबाळला एक आहे माझी मैत्रीण, माझी 5-6 वर्ष लहान आहे माझ्यापेक्षा, तर ती मला म्हणाली तुझं खूप चांगलं आहे, म्हणजे तुला मध्ये मध्ये इतका वेळ यायला मिळतं, सगळं काही होतं आहे, खूपच चांगलं आहे. म्हटलं हो चांगलं आहे, नक्कीच चांगलं आहे. म्हटलं आता एक झालं आहे की मी बाहेरच्या ह्याच्यापासनं सगळे काही गोष्टी पार करत करत विहिरी म्हणजे एका टप्प्यापर्यंत आलं. पण आता म्हटलं माझ्या अंतरी जेव्हा मी जाते तेव्हा ते पार करणं तर खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे बाहेरच्या गोष्टी पार करून ह्या मार्गात स्थिर होणं हे सोपं आहे, पण जेव्हा मी माझ्या अंतरी यात्रा करते त्यावेळेला जे पार करायचं आहे ते फार अवघड आहे. हा प्रत्यक्ष अनुभव आहे. हे सांगितल्यानंतर तिला पण आश्चर्य वाटलं की असं वाटतं की हा बाबा आता हे काय एकटे आहेत किंवा हे काय काही फार सोपं आहे, पण म्हणजे एक पार केल्यानंतर दुसरा टप्पा पार करणं, म्हणून ह्या दोन्ही संगती आहेत, बाहेरची संगत आणि आंतरिक संगत. हे मला निंबाळला प्रत्यक्ष लक्षात आलेली गोष्ट आहे, म्हणून इथं व्यक्त केली. आता इथं आपण थांबूयात.